महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीनं इनोव्हेट यू टॅकेथॉन 3.0 2026 या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन 21 आणि 22 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले असून या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही स्पर्धा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात होणार आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाय शोधून त्याचे सोल्युशन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदा हॅकेथॉनचे तिसरे वर्ष असून दरवर्षी स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येत आहे। गेल्या वर्षी हॅकेथॉनमध्ये देशातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 400 पेक्षा अधिक महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता। हॅकेथॉनचे मधील विजेत्यांसाठी गटनिहाय लाखो रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार असून सर्वाधिक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्पांसाठी इनोव्हेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे AI तंत्रज्ञानाचा प्रभावी व कल्पक वापर करणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे यादव यांनी सांगितलं। ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन पुण्यातील AOIT महाविद्यालयात होणार आहे। या हॅकेथॉनची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून देशभरातील विद्यार्थी या हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात। या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, IDTR, रतन टाटा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे तसेच COEP तंत्रशास्त्र विद्यापीठ यांचा पाठिंबा लाभला आहे। विद्यार्थ्यांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशन innovative.in या लिंकवर संपर्क करून आपली माहिती आणि शुल्क भरून 5 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करायची आहे। नोंदणी केलेल्या स्पर्धकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं यादव यांनी सांगितलंय। नोंदणी करताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी 83 900 38 371 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केलंय। इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी इनोव्हेट यू 3.0 2026 या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं ही आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इनोव्हेट यू 3.0 या स्पर्धेच्या रजिस्ट्रेशन नोंदणी करण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। 30 जानेवारीपर्यंत या नोंदणी विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे। ही स्पर्धा 21 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी रोजी नियोजित केली असून या स्पर्धेला AICT, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी, जळगाव युनिव्हर्सिटी, अहिल्या युनिव्हर्सिटी, गोंदवाना, नागपूर युनिव्हर्सिटी अशा 16 युनिव्हर्सिटीचं कॉलिब्रेशनमध्ये ही स्पर्धा नियोजित करण्यात येते। या स्पर्धेला राज्य शासनाकडून महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड MIDC सह AISSMS IoT या कॉलेजचं विशेष सहकार्य लाभतं आणि या कॉलेजच्या प्रांगणामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेला सुमारे 7.5 लाखहून अधिकचे बक्षीस दिली जाणार आहेत। या स्पर्धेकरता सुमारे 7 डोमेन वाईज 5 विनर्स काढली जाणार आहेत। सुमारे या स्पर्धेला मागील 2 वर्षापासून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही स्पर्धा एका उंचीवर येऊन ठेपलेली आहे। या वर्षीही आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच ही स्पर्धा देशाच्या तर कानाकोपऱ्यात पोहोचेल, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्येही ही स्पर्धेचं माहिती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली जाईल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। या स्पर्धेचं विशेष काय आहे यावर्षी, तर यावर्षीची जी स्पर्धा आहे तर ही हॅकेथॉन नसून फक्त इनोव्हेशन नसून तर अशा इनोव्हेशन मधनं जे स्टार्टअप ओरिएंटेड जे प्रोजेक्ट पुढे येणार आहेत अशा प्रोजेक्टसाठी इन्क्युबेशन सेंटरमध्ये टाय करण्यासाठी बूथ कॅम्प आणि डिसेंबरच्या 27, 28, 29 डिसेंबरला आपण स्टार्टअप एक्सपोचं जे नियोजन करतोय
ज्या एक्सपो मधनं फक्त या हॅकेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून एक उद्योजक म्हणून पुढे येईल यासाठी या एक्सपोचा प्लॅटफॉर्म ही आपण उपलब्ध करून दिलेला आहे. जे रजिस्ट्रेशन फी आहे ती 999 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 1999 टीमसाठी ही रजिस्ट्रेशन फी आहे. या टीम मध्ये किमान 4 मेंबरला नोंदणी करता येऊ शकते आणि या प्रत्येक टीम मधील मेंबरला टी शर्ट, रजिस्ट्रेशन किट, प्रशस्ती पत्रक आणि राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था ही या स्पर्धेच्या इनोव्हेशन फाउंडेशन हे नक्कीच करते आणि याही पुढे करत राहणार आहे.